नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी तुमचं जे काही कन्फ्युजन आहे झेडपीच्या संदर्भामध्ये, तर ते सगळं कन्फ्युजन नेमकं कारण काय ते सगळ्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ आज घेत आहोत. बॅचचे लेक्चर थांबवले, परंतु हे तुमचं पहिले लेक्चर आपण घेत आहोत. तर मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षकसाठी झेडपीचा आता नुकताच आकृतीबंध आपल्या डॉक्टर वेटरनरीवाले या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेला आहे. तिथं टाकल्यानंतर सगळीकडे तुम्हाला पाहायला दिसलाच. तर त्या आकृतीबंधानुसार अजून मान्य झालेला नाही, जस्ट पीपीटी आहे. ती काय आहे? पीपीटी. तर त्या आकृतीबंधानुसार, त्या पीपीटी नुसार आपल्याला आपलं पशुधन पर्यवेक्षकचं पद जे आहे त्या शहरामध्ये त्यांनी रद्द केलं आहे असं दाखवलेलं आहे. तुम्हाला एवढं समजलं, फक्त रद्द केलेलं आहे असं दाखवलेलं आहे, एवढं समजलं. आणि बऱ्याच ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांमध्ये चर्चा अशी रंगली की आपलं पद रद्द केलंय. मित्रांनो समजून घ्या, तुमचं पद रद्द केलेलं नाही. पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या, पद रद्द केलेलं नाही. तिथं जरी स्पष्ट म्हणत असलं पद रद्द झालेलं आहे म्हणून, मी असं काय म्हणतोय की बघा, अगोदर समजून घ्या, रचना समजून घ्या शासनाची. आकृतीबंध जे असतेत ना, त्याचा मेन उद्देश असते की शासनाला काम करण्यासाठी जे वेगवेगळे डिपार्टमेंट पाडलेले आहेत ना, मी कृषी सेवकच्या आकृतीबंधामध्ये, कृषी विभागाच्या आकृतीबंधामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. शासनाला काम करण्यासाठी केंद्र शासन असो की महाराष्ट्र शासन असो, म्हणजे राज्य शासन असो, केंद्र शासनमध्ये मिनिस्ट्री असते, मंत्रालय असते, राज्य शासनमध्ये विभाग असते, डिपार्टमेंट असते वेगवेगळे. त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत कामकाज केलं जाते. आता राज्य शासनाचं कामकाज त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत होत असते. तसंच आपलं पशुधन विभाग आहेत, पशुधन डिपार्टमेंट आहेत, तसंच ग्रामविकास विभाग आहेत, तसंच कृषी विभाग आहेत, गृह विभाग आहेत, तसंच आपलं अजून वेगवेगळे सांस्कृतिक विभाग आहेत, शिक्षण विभाग आहेत ना, वेगवेगळे विभाग आहेत. तर त्याच विभागामध्ये अगोदर आपलं पशुधन पर्यवेक्षक झेडपी मध्ये पद होतं, बरोबर. तर त्या पशुधन पर्यवेक्षक मध्ये तर झेडपी अगोदर हे सांगा मला, झेडपी कोणत्या विभागामध्ये काम करते? झेडपी या ग्रामविकास विभागामध्ये काम करते. कोणत्या? ग्रामविकास विभागामध्ये. ग्रामविकास विभाग जे आहे त्या अंतर्गत झेडपी काम करते. झेडपी म्हणजे जिल्हा परिषद, दिसले? ग्रामविकास विभागामध्ये झेडपी काम करते. जिल्हा परिषदा कशामध्ये आलेल्या आहेत? ग्रामविकास विभागामध्ये. समजलं आता? तर बघा, आपली परीक्षा भरती दोन पद्धतीने होत होती. एक आपल्या पशुधन विभागामध्ये नंबर 1 ला, नंबर 2 ला झेडपी मध्ये, म्हणजे ग्रामविकास विभागाअंतर्गत असलेल्या या जिल्हा परिषद मध्ये. झाले, 2 विभागाअंतर्गत आपली भरती होत होती. परंतु तुम्हाला सध्याच्या ज्या या आकृतीबंधानुसार, हे जे आपला आकृतीबंध आहे त्यानुसार तुम्हाला असं समजत आहे की आपले जे पशुधन पर्यवेक्षक आहेत तर ते रद्द झालेलं आहेत. कशामध्ये रद्द झालेलं आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते रद्द झालेलं आहे आपल्या ग्रामीण विभागामध्ये. कशामध्ये रद्द झालेलं आहे? आपल्या ग्राम विकास विभागामधून रद्द झालेला आहे असं तुम्हाला दिसले, बरोबर. आता मी जस्ट त्या पदावर चालला जातो, जे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगू शकतो. ठीक आहे. बांधकाम विभागामध्ये नाही, आपलं आरोग्यामध्ये पण नाही. हे बघा, आता काही लोकांचं ग्रामसेवक बद्दल होतं. ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे कंत्राटी सेवामध्ये आहेत. तर ते हे ग्रामसेवक म्हणजे हे ग्रामपंचायत अधिकारी आहे. त्याचं नाव चेंज झालेलं आहे, तुम्हाला ग्रामसेवक दिसणार नाही. ते कंत्राटी सेवा आहेत, त्यामुळे त्याचा सविस्तर इथं आपल्याला जागा वगैरे दिसल्या नाही. ठीक आहे. ग्रामपंचायत अधिकारी दिसत आहेत, तेच म्हणजे ग्रामसेवक आहेत. बऱ्याच जणांचे ते पण प्रश्न होते. आपण सरळ सरळ आपल्या आले, आता जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, त्या अंतर्गत आपलं येते पशुधन पर्यवेक्षक. दिसलंय? आता या पशुधन पर्यवेक्षक S8 यामध्ये तुम्हाला कुठं दिसते बघा, शेरामध्ये बघा, शेराचा रकाना, याच्यामध्ये
अजून मोठं करू आपण, सरळ इकडेच आणू. आता बघा, आता काय दिसतंय, आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय व्यवस्थित वाचायचं. तुम्ही वाचणंच तुमचं व्यवस्थित नाही. पहिली गोष्ट वाचन व्यवस्थित पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडील नंबर 1 पॉइंट, शासन निर्णय दिनांक 10/10 शासन होय, शासन निर्णय दिनांक 10/10/2024, 7/11/2025 नुसार नियुक्ती प्राधिकारी, तिसरा पॉइंट, हा दुसरा पॉइंट. हे जे शासन निर्णय हा दुसरा पॉइंट, हा पहिला पॉइंट. याच्यामध्ये पॉइंट काढून देतोय. विश्लेषण करायचं तर खतरनाकच करायचं. पहिला पॉइंट काय, पशुसंवर्धन विभागाकडील शासन निर्णय म्हणताय. नंतर नियुक्ती प्राधिकारी, पशुसंवर्धन विभाग झाल्याने नियुक्ती प्राधिकारी कोण झाले, म्हणजे तुमची नियुक्ती कोण करणार आहेत, तुम्हाला तुमचं सिलेक्शन किंवा तुमचं काय म्हणताय नियुक्ती कोण करणार आहे, तर या GR नुसार, या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन विभाग कोण करणार आहे, पशुसंवर्धन विभाग. हे झाल्याने कोणत्या निर्णयाने, 24-25च्या निर्णयाने पद रद्द करण्यात येत आहे. पद रद्द करण्यात येत आहे. मित्रांनो, पद रद्द करण्यात येत आहे म्हणजे ग्राम विकास विभागामध्ये पद रद्द झालेला आहे असा याचा अर्थ आहे. मी तुम्हाला जस्ट याचा शहराचा अर्थ सांगतोय. ग्राम विकास विभागामध्ये हे पद रद्द झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे कुठं गेलं, अजून पशुसंवर्धन विभागाकडे गेलंय. इथं रद्द झालं, तिकडं गेलंय असा याचा अर्थ निघत आहे. कारण नियुक्ती प्राधिकरण कोण झालं, पशुसंवर्धन विभाग झालेला आहे असा याचा अर्थ निघत आहे. तुमचं पद स्टेटमध्ये पूर्णतः रद्द झालं असा अर्थ निघणार नाही. हे जे आकृतीबंध आहेत ना शासनाला, पशुधन पर्यवेक्षक जे लागत आहेत ना, फक्त तुमचं डिपार्टमेंट चेंज झालं. समजलं आता, फक्त तुमचं डिपार्टमेंट चेंज झालं, पशुसंवर्धन विभागाकडेच गेलं असा शासन निर्णय आणि ह्या आकृतीबंध सांगत आहे. परत सांगतोय, असा ह्या शासन निर्णय, हा 24-25चा शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभाग म्हणतंय की पशुधन पर्यवेक्षक हे पद आमच्याकडे रद्द झालं म्हणजे याचा अर्थ नियुक्ती प्राधिकरण कोण आहे, पशुसंवर्धन विभाग, तिकडे गेलंय. समजलं? जस्ट आता तुम्हाला एवढं समजलं. आता तुम्हाला अजून एक सांगतोय. हे समजलं. आता अजून एक सांगतोय तुम्हाला मित्रांनो. 8 तारखेला, 8 जूनला आपले जे आयुक्त आहे, आपले जे पशुधन आयुक्त आहे ना, त्यांनी एक आदेश पाठवला. कोणाला, झेडपीच्या सीओना. अजून काय म्हणतो, झेडपीच्या सीओना. झेडपी कोणा अंतर्गत काम करते, हे आपलं डॉक्टर वेटरनरी वाले टेलिग्राम चॅनल आहेत. खूप कमी दिवसामध्ये 976 याचे आता सबस्क्रायबर झालेले आहेत. तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत किंवा मग आपल्या इथे तुम्ही टेलिग्रामला सुद्धा सर्च करू शकता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण त्या 8 तारखेच्या डायरेक्ट आदेशावर येऊ. तो आदेश महत्वाचा. अगोदर तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन व्हिडिओ आणि अजून तुम्हाला म्हणजे 1 डे रिव्हिजनचे व्हिडिओ सुद्धा येणार आहेत. तर त्यामुळे अगोदर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहते. नाहीतर हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो 4-5 हजार लोक पाहते. 4.5 लोकांनी मागचा व्हिडिओ बघितला. सबस्क्राईब किती केले, 50. यानं काय होते, तुम्हाला हे अजून आपला दुसरा जो व्हिडिओ महत्वाचा येणार असते ना, तो तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल गॅरंटी कमी असते. त्यामुळे तुम्हाला महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जे आहेत ना ते दाबा. ठीक आहे. आता हे जे आपले आयुक्त आहेत ना, हेच आयुक्त आहेत आपले. हे जे आयुक्त आहेत आपले किरण पाटील यांनी एक आदेश दिलेला आहे. यांनी आदेश कोणाला दिलाय, झेडपीला आदेश दिलेला आहे. मी हे सुद्धा पोस्ट टाकली. मागे एक्झाम झाली आपली पशुसंवर्धनची, पशुधन विकास अधिकारी म्हणून. तर त्या संबंधीच आहे. 8 तारखेचा 1 मिनिट, 10 जून चालू आहे. 8 जूनवर डायरेक्ट जातो मी. 8 तारखेचा आपला तो निर्णय आहे. हे बघा, हा संपूर्ण आदेश मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेला आहे. इथं काय म्हणतंय, आदेशात काय म्हणतंय, अगोदर तुम्ही काय बघा. हे महाराष्ट्र शासन दिसतंय. महाराष्ट्र शासनाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्तालय असते. पशुसंवर्धन विभागामध्ये अगोदरचा रचना समजून घ्या. विभागामध्ये आयुक्तालय काम करते. तर ह्या आयुक्तालयाचा हे सगळं लेटर आहे. तर यांनी प्रति म्हणून कोणाला पाठवलंय, जिल्हा परिषद. सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे सीओ असतात. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. हेच मेन काम करतात जिल्हा परिषदेमध्ये. समजलं? बॉस. जिल्हा परिषद बॉस कोण असतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. पण कामकाजी बॉस
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे कामकाज नावे तिकडे कामकाज त्यांचे चालते, पण कामकाज मेन हे करते मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ. आता यांना लेटर पाठवलेलं आहे, अगोदर हे समजून घ्या. कोणी पाठवलं? आयुक्त पशुसंवर्धन, आयुक्त पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे. इथून किरण पाटील, आता जे तुम्हाला इमेज दाखवली त्याच साहेबांनी लेटर पाठवलेलं आहे. कोणाला? जिल्हा परिषदेला. बारकाईने थोडक्यात तुम्हाला सांगतोय. आता बघा विषय काय म्हणते, पशुधन पर्यवेक्षक स्थानिक स्तर व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी स्थानिक स्तर संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मेन पॉईंट सांगतोय. यांनी काय म्हटलेलं आहे, सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहेत असं म्हणतंय. त्यामुळे आता काय साहेब, राज्यस्तरावर पशुधन पर्यवेक्षक यांची पदभरती कार्यवाही प्रस्तावित आहे, होत आहे, प्रस्तावित आहे, चालू आहे, प्रोसेस चालू आहे असं याचा अर्थ. प्रस्तावित आहे 322 पदांची. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, एमपीसी कडे राज्यस्तरावरची पशुधन पर्यवेक्षकची कार्यवाही चालू आहे. या लेटरनुसार हे सगळं संवैधानिक आहे, सही शिक्का आहे त्यांचा. मी स्वतः माझ्या मनानं म्हणत नाही, समजलं ना? तर भरण्याची कार्यवाही तात्काळ प्रस्तावित करावी. काय म्हणताय? पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे आपल्या स्तरावरून. कोणाचा स्तर? जेडपीचा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अंतर्गत जे कामकाज येते त्यांच्या स्तरावर, आपल्या स्तरावरून पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे तात्काळ, अजून यांनी काय शब्द वापरलेला आहे? तात्काळ भरण्यात यावी. तात्काळ पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे आपल्या स्तरावरून भरण्याची कार्यवाही तात्काळ प्रस्तावित करावी. समजलंय? तात्काळ कोणाला सांगितलेलं? यांनी जेडपीला. विनाविलंब, अजून काय म्हणतात? विनाविलंब कार्यवाही करावी. सदरची पदे तात्काळ भरण्यात यावी. 2-3 वेळा म्हटलेलं आहेत ना, 3 वेळा म्हटलेलं आहे. तर आता तुम्हाला याच्यावरून काय समजलं मित्रांनो? याच्यावरून समजलंय झेडपीला आदेश दिलेला आहे पशुधन विभागाने की तुमच्या स्तरावर तुम्ही पदभरती आयोजित करा. आणि इथं ग्रामविकास विभागाचा जो आकृतीबंध आहे झेडपी संदर्भात, ते काय म्हणते की आमच्यामध्ये हे पद येत नाही, ते पद आता कुठे गेलेलं आहे? पशुधन विभागाकडे. आता याच्यावरून आपल्याला काय समजते? प्रशासकीय जे काय म्हणतात चूक आहे, आपल्याला समजत नाही, गोंधळ त्यांनी केलेला आहे, आपण नाही. फक्त तुम्ही आता चिल्लर गोष्टीच्या मागे लागू नका की पद रद्द झालेलं आहे. हे जर तेवढं जर आपला बुद्ध्यांक नसेल ना, तर हे पशुधन परीक्षेची तयारी करू नका. पद रद्द झालाय असं जर तुम्हाला वाटत असेल ना, करूच नका तयारी. अरे बाबांनो, एवढ्या लोकांना एवढी पदभरती आहे, एवढे जनावर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, मग ते सांभाळण्यासाठी त्यांचा काय उपचार करण्यासाठी कोणीतरी पाहिजेत ना. मग पशुधन पर्यवेक्षक एकाच वेळी कसे काय रद्द होतील? मग एवढं तर नॉलेज पाहिजेत ना. मग त्यामुळे रद्द झालेलं नाही, फक्त विभाग चेंज झालेला आहे. त्या आकृतीबंधानुसार कळत आहे, या लेटरवरून कळत आहे आपल्याला जिल्हा परिषदेकडची भरती येत आहे. एवढं कन्फ्युजन आहे, बरोबर? आता हे प्रशासकीय कन्फ्युजन आहे, ते त्यांच्या स्तरावर ते बरोबर करतील. आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये समजून येतील. आपलं पद रद्द झालेलं नाही, होऊ शकते आपलं डिपार्टमेंट चेंज होऊ शकते, इकडली परत पदभरती आपल्या पशुधन विभागाकडे जाऊ शकते, होऊ शकते. मग 322 पदामध्ये अजून ऍड होईल हे पद, आणि पदभरती आपली जास्त पण येऊ शकते. हे दुसरं कारण, दुसरी एक शक्यता. ठीक आहे, तर 2 शक्यता समजल्या. आता ही प्रशासकीय चूक आहे, आपल्याला याच्यावरून समजते. आणि नंबर 2, प्रशासकीय चूक आहे तर म्हणजे असू शकते, आहेतच असं नाही म्हणत मी, कारण त्यांना त्यांचं म्हणणं बरोबर वाटते. जिल्हा परिषदचा शासन निर्णयानुसार तिथं बोट ठेवते, ते 2024-25 जे दिनांक वगैरे दाखवलेले आहे ना, त्या शासन निर्णयावर बोट ठेवत आहे. ते म्हणताय नाही असं आहे, हे म्हणताय नाही तुम्हाला पदभरती आयोजित करायची आहे. म्हणजे प्रशासकीय चूक आहे ती आपल्याला प्रथम दर्शनी दिसतंय. तर त्यामुळे मित्रांनो, आपली पदभरती फिक्स आहे 322 पदांची एमपीसी कडे. आणि आता जिल्हा परिषद मधली काय होतील हे आपल्या पुढच्या काही दिवसामध्ये समजून जातील. ठीक आहे, आपलं पद रद्द झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे फोकसली लक्षात ठेवा मित्रांनो. पदभरती येऊन जातील, डोळ्यासमोरून तुमच्या निघून जातील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मग 2 मार्कांना राहिलो, 3 मार्कांना राहिलो, 1 मार्कांना राहिलो म्हणण्यात काही अर्थ नाही. फुल फोकसली द्यायचं, लागले ना त्याच्या मागं फुल फोकसली द्या, अभ्यास करा, प्रॉपर गायडन्स घ्या. कुठेही म्हणतोय मी, कुठेतरी एखादा क्लास लावा. जर काही समजत नसेल तर सेल्फ स्टडी सुद्धा होत असते, फक्त करणारा पाहिजे. मी असं नाही म्हणत आमच्याकडे क्लास लावा. कुठेतरी तुम्हाला वाटत असेल मला मार्गदर्शनाची गरज आहे, तर कुठेतरी क्लास लावा एखादा, त्यानुसार ओरिजिनल क्लास पाहिजे, मार्गदर्शन ओरिजिनल पाहिजेत, रिझल्ट निघला पाहिजेत. त्यामुळे कुठेतरी काहीतरी असे सगळं बघितल्यानंतर क्लास लावा, स्वतः मार्गदर्शन घ्या, त्यानुसार त्या फ्लो मध्ये अभ्यास करा. पोस्ट निघून जातील मित्रांनो. स्पर्धा कमी आहे, जागा भरपूर आहे, एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेत आहे.
त्यामुळे आणि 2-2 पदभरत्या आपल्या येत आहेत तात्काळमध्ये, 2-2 पदभरत्या. अजून काय पाहिजे? काय पाहिजे अजून? त्यामुळे 2-2 पदभरत्या येत आहेत. आपला पण क्लास आहे, नाही असं म्हणत नाही मी तुम्हाला, आपला पण क्लास आहे, आपले पण तुम्हाला दाखवतोय. परत तुम्ही असं म्हणायला नको की सर तुमचा आहे मग तुमचं दाखवलं नाही. आपला पण बघून घ्या तुम्ही. योग्य वाटलं तर जॉईन करायचं, नाहीतर सेल्फ स्टडी घ्यायचं किंवा मग आम्हाला फोन लावायचा, सर काय करायला पाहिजेत काय नाही. आपलं डॉक्टर वेटरनरी वाली चॅनल आहे. परत एकदा सांगतोय, इथे जाऊन तुम्हाला सगळी काही माहिती मिळू शकते. सगळे अपडेट आपण तिथं टाकत असतो. तर बघा, आता ही ग्रामसेवक संदर्भात बॅच आहे. ज्यांना ग्रामसेवकची जॉईन करायचे असेल त्यांनी हे पॉज करायचं, बघायचं. 999 मध्ये आता पहिल्या 50 ऍडमिशन आहे. तर हा, तर आपण डायरेक्ट आपल्या कुठे गेले, हा, कृषी विभाग आकृतीबंध, आपलं इंस्टावर पण चॅनल आहे, तिथे पण तुम्ही जाऊन अपडेट वगैरे मिळू शकता. शीट इथे नाही, इकडे. तर बघा, ही पशुधन पर्यवेक्षकची तयारीसाठी एमपीएससी पॅटर्न नुसार आपली बॅच आहे. 1499 याची फीज आहे. सर्वात आपली फीज कमी आहे. 3,000 4,000 फीज आपण ठेवत नाही. त्यामुळे 3,000 क्रॉस केली, 1499 फीज आहे. सिलेक्शन करून घ्या, परत संधी नाही असं आपलं टॅगलाईन आहे. परत संधी नाहीच. आलेत ना तुम्ही दास ऑफिसरकडे, आलेत ना, सिलेक्शन करून घ्यायचं. जे पाहिजेत ते आमच्याकडून घ्यायचं आणि आम्ही तुम्हाला जे सिलेक्शनसाठी जे पाहिजेत ना तेच सगळं देतो या बॅचमध्ये. तेच सगळं. लेक्चर आहेत, शॉर्ट नोट्स आहेत. प्रत्येक लेक्चर नंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स, लेक्चरची पीडीएफ मिळते. लेक्चर तुम्हाला समजून घ्यायचा असतो, शॉर्ट नोट्स मधून तुम्हाला रिव्हिजन करायचं असतो. हे सगळं तुम्ही अवगत केल्यानंतर, डोक्यामध्ये घुसवल्यानंतर ते अप्लाय करायचं असते टेस्ट सोबत. लेक्चर सोबत टेस्ट आहे ना, त्या टेस्टवर अप्लाय करायचं असते. टेस्टचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला तिथं लगेच मिळते. व्यक्तिगत मेंटॉरशिप, फोन कॉल जातं. डॉक्टर साहेब किती अभ्यास झाला, किती टेस्ट झाल्यात, किती मार्क्स पडलेत, मग एवढेच का पडले, मग किती सुधारणा करायला पाहिजेत, मग काय करायला पाहिजे, हे सगळं म्हणजे व्यक्तिगत मेंटॉरशिप. कॉल जाते. होमवर्क, ग्रुप डिस्कशन हे सगळं लागू आहे. लेक्चर झालं, टेस्ट झाली, मग तुम्हाला ते टेस्ट नंतर जे लेक्चर झालेलं आहे ते शॉर्ट मध्ये, पॉइंट मध्ये, एका कागदावर लिहून, एका वहीवर लिहून, जेवढं शॉर्ट मध्ये लिहिता येईल ते शॉर्ट मध्ये लिहायचं, फोटो काढायचा आणि पाठवायचं. ते म्हणजे होमवर्क. ग्रुप डिस्कशन म्हणजे तुम्हाला डिस्कस करावं लागतं, तुमचे ग्रुप असते त्यामध्ये डिस्कस करावं लागतं फॅक्ट लेक्चर मधले. रिझल्ट देणारी बॅच आहे, रिझल्ट मिळणार. ठीक आहे, अशी बॅच आहे. जिल्हा परिषद आणि पशुधन विभाग दोन्हीसाठी सुद्धा आहेत. ही बॅच आहे आपली, ज्यांना पाहिजे त्यांनी परचेस करायची. थांबतो आता मी इथे. अशी ही आपली त्या संबंधी अपडेट आहेत. 322 पदाची जाहिरात येत आहे. मी असं तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, येतच आहे. ठीक आहे, थांबतो आता. धन्यवाद.